आयसी इंजिन म्हणजे अंतर्गत ज्वलन इंजिन, इंटरनल कॉम्बशन इंजिन. या इंजिनामध्ये इंधनाचे ज्वलन इंजिनच्या आत एका बंद चेंबरमध्ये कॉम्बशन चेंबर होते. या ज्वलनामुळे जी ऊर्जा निर्माण होते तिचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करून वाहनांना किंवा इतर यंत्रणांना शक्ती दिली जाते. आयसी इंजिन कसे कार्य करते हे समजून घेण्यासाठी त्याचे मुख्य भाग आणि कार्यप्रणाली पाहूया. आयसी इंजिनाचे मुख्य भाग. सिलेंडर हा इंजिनाचा मुख्य भाग असतो ज्यात इंधन आणि हवेचे मिश्रण जळते. पिस्टन हा सिलेंडरमध्ये वरखाली सरकणारा भाग असतो. ज्वलनामुळे निर्माण झालेल्या दाबाने तो ढकलला जातो. कनेक्टिंग रॉड हा पिस्टनला क्रशाफ्टशी जोडतो. पिस्टनच्या सरळ रेषेतील हालचालीचे क्रशाफ्टच्या फिरत्या हालचालीत रूपांतर करतो. क्रशाफ्ट हा इंजिनाचा मुख्य फिरणारा भाग असतो जो पिस्टनच्या हालचालीतून मिळवलेली ऊर्जा चाकांना देतो. वाल्व्ह हे इनलेट, प्रवेश आणि एक्झॉस्ट निर्गमन वाल्व्ह असतात. इनलेट वाल्व्ह इंधन हवा मिश्रण आत घेतो तर एक्झॉस्ट वाल्व्ह जळलेले वायू बाहेर काढतो. स्पार्क प्लग पेट्रोल इंजिनमध्ये हा इंधन हवा मिश्रणाला पेटवण्यासाठी ठिणगी निर्माण करतो. इंधन इंजेक्टर फ्यूल कार्यप्रणाली. आयसी इंजिन सामान्यतः 4 स्ट्रोक, 4 स्ट्रोक किंवा 2 स्ट्रोक, 2 स्ट्रोक मध्ये कार्य करते. 4 स्ट्रोक इंजिनची कार्यप्रणाली अधिक सामान्य आहे. 4 स्ट्रोक इंजिनची कार्यप्रणाली सक्शन किंवा इंटेक स्ट्रोक इंधन आत घेण्याचा टप्पा पिस्टन सिलेंडरमध्ये टीडीसी कडून बीडीसी कडे खाली सरकतो. इनलेट वाल्व्ह उघडतो आणि इंधन पेट्रोल इंजिनमध्ये हवा आणि पेट्रोलचे मिश्रण, डिझेल इंजिनमध्ये फक्त हवा सिलेंडरमध्ये ओढले जाते. एक्झॉस्ट वाल्व्ह बंद असतो. कंप्रेशन स्ट्रोक दाबण्याचा टप्पा इनलेट आणि एक्झॉस्ट दोन्ही वाल्व्ह बंद होतात. पिस्टन सिलेंडरमध्ये बीडीसी कडून टीडीसी कडे वर सरकतो आणि इंधन हवा मिश्रणाला किंवा डिझेल इंजिनमध्ये फक्त हवेला दाबतो. यामुळे तापमान आणि दाब वाढतो. पॉवर कंबशन स्ट्रोक शक्ती उत्पादक किंवा ज्वलनाचा टप्पा पेट्रोल इंजिनमध्ये पिस्टन वरच्या बाजूस टीडीसी ला पोहोचताच स्पार्क प्लग ठिणगी निर्माण करतो आणि दाबलेले इंधन हवा मिश्रण पेट घेते. डिझेल इंजिनमध्ये पिस्टन वरच्या बाजूस टीडीसी ला पोहोचताच अतिशय दाबलेल्या गरम हवेत इंधन इंजेक्टर डिझेलचा फवारा सोडतो ज्यामुळे ते स्वतःच पेट घेते कारण हवेचे तापमान खूप वाढलेले असते. या ज्वलनामुळे खूप जास्त दाब आणि उष्णता निर्माण होते ज्यामुळे पिस्टन वेगाने टीडीसी कडून बीडीसी कडे खाली ढकलला जातो. हाच पॉवर स्ट्रोक आहे जो यांत्रिक ऊर्जा निर्माण करतो. एक्झॉस्ट स्ट्रोक उत्सर्जक क्रिया धूर बाहेर काढण्याचा टप्पा पिस्टन बीडीसी कडून पुन्हा टीडीसी कडे वर सरकतो. एक्झॉस्ट वाल्व्ह उघडतो आणि जळलेले वायू, धूर सिलेंडरमधून बाहेर ढकलले जातात. इनलेट वाल्व्ह बंद असतो. या 4 स्ट्रोकची प्रक्रिया सतत चालू राहते ज्यामुळे क्रशाफ्ट फिरत राहतो आणि वाहनाला किंवा यंत्राला गती मिळते. आयसी इंजिनचे प्रकार. पेट्रोल इंजिन स्पार्क इग्निशन इंजिन हे स्पार्क प्लगने इंधन पेटवते. डिझेल इंजिन कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन हे हवेच्या दाबामुळे वाढलेल्या तापमानाने इंधन पेटवते. 2 स्ट्रोक इंजिन हे 4 स्ट्रोकच्या तुलनेत 2 स्ट्रोकमध्ये एक पूर्ण सायकल पूर्ण करते. हे सहसा लहान वाहने आणि उपकरणांमध्ये वापरले जाते. 4 स्ट्रोक इंजिन हे वर वर्णन केल्याप्रमाणे 4 स्ट्रोकमध्ये एक सायकल पूर्ण करते. हे बहुतेक आधुनिक गाड्यांमध्ये वापरले जाते. आयसी इंजिन आधुनिक वाहनांचा आणि अनेक यंत्रणांचा एक महत्त्वाचा भाग आहे.